बाबासाहेबांची अनेक मार्गाची कामं पूर्ण झाली आणि संविधान बदलण्याचा कुणालाच अधिकार नाही. संविधानामध्ये नवीन कायदे करणं म्हणजे संविधान बदलणं, जुन्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करणं म्हणजे संविधान बदलणं. तो संसदेला बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीने तो अधिकार दिलेला आहे आणि त्यामुळं संविधान बदलणार अशा पद्धतीची अफवा पसरवू समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करत आहे. माननीय राहुल गांधीजी एका बाजूला भारत जोडो यात्रा काढतात, भारत जोडो न्याय यात्रा काढताय आणि दुसऱ्या बाजूला मात्र समाजाला वेगळं करण्याची भूमिका त्या ठिकाणी मांडत आहे. त्यामुळं राहुल गांधींच्या भूततापांना बळी पडू नका. साऱ्या दलितांना माझं आव्हान आहे, आंबेडकरी जनतेला माझं आव्हान आहे. देशाचं संविधान कुणीच बदलू शकत नाही. बदलण्याचा प्रयत्न करणारे बदलले जातील पण संविधान बदलले जाणार नाही. त्यामुळं काँग्रेसच्या बळकावण्यावर आपण जाऊ नका अशी विनंती दलित समाजाला आहे आणि मी आणि माझ्या पक्षाने विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे. जरी आम्हाला जागा मिळाल्या नाहीत तरी आम्ही ताबडतोब 2-4 पावलं आम्ही मागे आलो. तसं महायुतीतल्या नेत्यांनी सुद्धा त्याचा विचार करण्यात लावलेला आहे आणि जागेच्या संबंधामध्ये काही ठिकाणी थोडा मार्ग सुरू आहे. लवकरच मला वाटतं भेटेल आणि आमची महायुती प्रसंगपणे आम्ही लोकांच्या समोर जात आहोत, जाणार आहोत आणि राज्यामध्ये 45+ जागा जिंकण्यात आमचा माणूस आहे आणि आम्हाला विश्वास आहे की नक्कीच यावेळेला महाराष्ट्रामध्ये 45पेक्षा जास्त जागा आणि देशामध्ये 400पेक्षा जास्त जागा यासाठी मिळतील. मी आत्ताच कन्याकुमारी आणि त्रिवेंद्रमला मी जाऊन आलो, पांडिचेरीला जाऊन आलो आणि साऊथ इंडियामध्ये भारतीय जनता पार्टीला फार मोठा रिस्पॉन्स मिळतो आहे. नरेंद्र मोदींच्या सभांना लाखोंची गर्दी होती आहे तामिळनाडूमध्ये. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये BJP आणि चंद्राबाबू नायडूचा अलायन्स झालेला आहे, त्या ठिकाणी चांगली जागा आहे. कर्नाटकमध्ये 24 जागेपैकी 20-22 जागा निवडून